माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मोहोळ शहरातील बसस्थानक परिसरात शनिवारी रात्री छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविल्याने शहरामध्ये मोठी तणाव व सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान त्या पुतळ्यास परवानगी आहे का याची खातरजमा करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी शांततेसाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर व पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी केले आहे। याबाबत पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार मोहोळ शहरातील बसस्थानक परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा शनिवारी रात्री अज्ञातांनी पूर्णाकृती पुतळा बसविला। रविवारी सकाळी पुतळा बसवल्याच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती। त्या ठिकाणी पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याने तणाव सदृश वातावरण देखील निर्माण झाले होते। दरम्यान या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी भेट दिली। त्यानंतर मोहोळ शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, सर्वसामान्य नागरिक, तहसीलदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमेत पोलीस प्रशासनाची बैठक झाली। त्यात चर्चा होऊन ही जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे याच्या माहितीसाठी महामार्ग प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे। त्या ठिकाणी पुतळा बसवण्यासाठी परवानगी दिली आहे का याची माहितीही मागवली आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्या ठिकाणी राज्य राखील दलाच्या 2 तुकड्या, शीघ्रकृती दलाची 1 तुकडी व 7 पोलीस अधिकारी व 50 पोलीस कर्मचारी असा मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।